श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. शनीची साडेसाती म्हटलं की भल्या भल्यांना घाम फुटतो. साडेसातीचे अनेक बाबतीत आपल्याला नकारात्मक प्रभाव बघायला मिळतात. कुणाचा मान सन्मान, धन, प्रतिष्ठा पणाला लागते, तर कुणाला शारीरिक मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं. अगदी प्रत्येक जण शनीची साडेसाती सुरू झालं म्हटलं की घाबरतं. शनीची साडेसाती कुणासाठी शुभ असते तर कोणासाठी अशुभ असते. शनी आपल्या अशुभ प्रभावाचे लक्षण व्यक्तीला अगदी म्हणजे साडेसाती सुरू होण्याच्या अगोदरपासूनच देऊ लागतो. जर आपण या संकेतांना ओळखू शकलो तर शनिदेवांचे काही उपाय करून, शनिदेवांची सेवा करून हा जो होणारा त्रास आहे यापासून आपण सुटका करून घेऊ शकतो. शनीच्या साडेसातीचा प्रभाव एवढा असतो की तो आपण कितीही उपाय केले, सेवा केले तर संपूर्ण नष्ट करू शकत नाही, पण आपल्या गुरु आणि देवी देवतांच्या पूजा अर्चनेनं त्याचा जो प्रभाव नकारात्मक आपल्या आयुष्यावर पडत आहे तो मात्र आपण कमी करू शकतो. साडेसातीचा प्रभाव जर 2.5 किंवा 7 वर्ष असेल तर तो काळ तसाच राहील आणि त्यावर उपायही आपल्याला तितके वर्ष करावे लागेल. जसं की तुम्हाला 2.5 वर्ष साडेसाती असेल, 7 वर्षाची साडेसाती असेल किंवा किती वर्षाचे आहेत त्यानुसार तुम्ही फक्त एखादा महिना किंवा एखादा शनिवार उपाय केला म्हणजे तुम्हाला त्रास कमी होईल असं नाही. तर तो जो तुमचा संपूर्ण साडेसातीचा काळ आहे तर तोपर्यंत पूर्ण काळापर्यंत तुम्हाला जे उपाय आहेत ते तुम्हाला करावे लागणार आहेत. जेव्हा आपल्याला शनीची साडेसाती असते तर तेव्हा कशावरून ओळखायचं किंवा काय त्रास होऊ शकतो, काय संकेत दिसतात. अचानक संपत्तीबाबतचे वाद जे आहेत ते उद्भवतील. त्याचबरोबर कौटुंबिक मतभेद आणि भावा बहिणींमध्ये वाद व्हायला सुरुवात होईल. कुणासोबत आपले अनैतिक संबंध जुळतील आणि आपण त्यात फसू शकता. अचानक कर्ज घेण्याची परिस्थिती उद्भवेल आणि हे कर्ज जे आहे ते तुम्हाला सुरुवातीला घेताना वाटेल की हे मी खूप इझिली फेडू शकेल, पण ते नंतर असं होईल की हे जे कर्ज आहे ते वाढत जाईल. तुम्ही या विळख्यात जे आहे ते अडकत जाल. त्याच्या पुढचा त्रास म्हणजे कोर्टाच्या फेऱ्या तुम्हाला कराव्या लागतील आणि त्या वाढतील सुद्धा. तुमच्या नोकरीवर सुद्धा संकट येऊ शकतो. सतत नोकरी बदलावी लागणं किंवा बदली होणं नोकरीमध्ये हा त्रास सुद्धा तुम्हाला होऊ शकतो जेव्हा तुम्हाला साडेसाती सुरू असेल. खूप मेहनत, खूप कष्ट घेऊनही तुम्हाला प्रमोशन मिळणार नाही किंवा आपण जे कष्ट करतोय, मेहनत करतोय त्याचा योग्य तो मोबदला सुद्धा आपल्याला मिळणार नाही. दारू, वाईट संगत किंवा खोटं बोलणं अशा वाईट सवयी तुम्हाला लागू शकतात. त्यामुळे वेळीच तुम्हाला जर कळालं की हा मित्र किंवा तुमचे शेजारी कोणी तुम्हाला वाईट व्यसन लावण्याचा प्रयत्न करतोय किंवा वाईट सांगतोय तर वेळीच आपल्याला सावध व्हायचं आहे. अचानक तुम्हाला व्यवसायामध्ये तोटा होऊ शकतो. आर्थिक तंगीला, आर्थिक संकटांचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो. वारंवार लहान लहान दुर्घटना ज्या आहेत त्या तुम्हाला घडतील. म्हणजे काही गोष्टी करताना तुम्हाला अगदी वाटेल की अरे ही तर खूप इझी गोष्ट आहे, हे तर मी सहज करू शकेल, पण ते काम जेव्हा तुम्हाला वाटेल की आता होतच आलं आहे की अचानक काहीतरी प्रॉब्लेम होईल आणि ते तुमचं काम पूर्ण होण्याच्या ऐवजी त्याच्यात जे आहेत ते फाटे अजून फुटले जातील आणि तुमचं कोणतंही काम पूर्ण होण्यासाठी भरपूर असे अडथळे येतील. तर हे जे सर्व त्रास जो आहे तो तुम्हाला शनीच्या साडेसातीमुळे होत आहे, तर याचा जो प्रभाव आहे नकारात्मक तो कमी करण्यासाठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 10 उपाय सांगणार आहे, काही सेवा सांगणार आहे. ह्या जर आपण जोपर्यंत आपला शनीच्या साडेसातीचा काळ आहे तोपर्यंत आपण हे उपाय केले तर शनी साडेसातीचा जो नकारात्मक प्रभाव आपल्या आयुष्यावर पडत आहे तो बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होताना तुम्हाला अनुभव मिळेल. शनिदेवाच्या अशुभ प्रभावापासून दूर राहायचे असेल तर हनुमान चालीसाचे नित्य नियमाने पठण करणे हा सर्वात सोपा मार्ग आहे. श्री हनुमान चालीसाचं पठण केल्याने शनिदेवांच्या कृपाने सर्व संकटे दूर होतात असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे तुम्ही एक सवयच लावा की सकाळी घराच्या बाहेर पडण्यापूर्वी हनुमान चालीसाचं पठण करा आणि संध्याकाळी घरात आल्या आल्या हातपाय वगैरे स्वच्छ धुवून देवासमोर दिवा लावून हनुमान चालीसाचं पठण करा. नक्कीच जो त्रास आहे तो तुम्हाला कमी होताना दिसू लागेल. त्याचबरोबर 7 मुखी रुद्राक्ष धारण केल्यानेही शनिदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो. हा रुद्राक्ष सोमवारी किंवा शनिवारी गंगाजलाने धुवून तो धारण करायचा आहे. यामुळे सुद्धा शनी दोष दूर होतो असं म्हटलं जातं. त्याचबरोबर शनिवारी काळ्या कुत्र्यांना, काळ्या गायींना भाकरी खाऊ घातल्याने शनीचा प्रकोप दूर होतो असं म्हटलं जातं. शनिवारी मुंग्यांना पीठ खाऊ घातल्याने सुद्धा शनीचा वाईट प्रभाव कमी होतो.
काय करू शकता, प्रत्येक शनिवारी थोडासा आपला रवा घ्यायचा, जाडसर गव्हाचं पीठ घ्यायचं, हे भाजायचं, हे थंड झाल्यानंतर एका बर्नीमध्ये भरून ठेवायचं आणि यामध्ये जी आपली साखर असते ती साखर मिक्स करायची आणि प्रत्येक शनिवारी एखाद्या मंदिरामध्ये वगैरे बघा एखादं मोठं झाड असतं आणि झाडाखाली ना खूप मुंग्या वगैरे असतात, स्पेशली तुम्ही वडाचं झाड घ्या तुम्ही किंवा कडुलिंबाचं झाड घ्या, पिंपळाचं झाड घ्या, याच्या खाली खूप मुंग्या वगैरे असतात. तर प्रत्येक शनिवारी हे जे आपण डब्यामध्ये भरून ठेवलेले मिश्रण आहे प्रत्येक शनिवार मुंग्यांना टाकायचं आहे. याने शनिदोषाचा त्रास जो आहे तो कमी होताना तुम्हाला बघायला मिळेल. त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार मधल्या बोटात काळ्या घोड्याची नाळ जी आहे किंवा खिळ्याने बनवलेली अंगठी जी आहे ती धारण केल्याने शनीच्या प्रकोपापासून आपण वाचू शकतो. हे काम शनिवारी सूर्यास्ताच्या वेळीच करायचे आहे. तुम्ही बघा बऱ्याच ठिकाणी घोड्याची जी नाळ असते त्याच्यापासून बनवलेली अंगठी आजकाल भरपूर ठिकाणी मिळते, तर ती घेऊन जो आपलं मधलं बोट असतं मोठं तर त्या बोटामध्ये आपल्याला घालायची आहे. सत्याचे समर्थन करणाऱ्याला शनी नेहमीच साथ देतो, म्हणून नेहमी खरे बोला. यासोबतच शनीच्या मंत्राचा जप आणि शनीशी संबंधित वस्तूंचे दान केल्यानेही शनीची साडेसातीचा त्रास जो आहे तो कमी होऊ शकतो. शनिदेव ही न्यायाची देवता आहे. जर या काळामध्ये तुम्ही लोकांबद्दल वाईट विचार कराल किंवा कोणत्या लोकांचं वाईट करण्याचा प्रयत्न कराल तर याची शिक्षा जी आहे ते शनिदेव तुम्हाला 100% होणार आहे. तुम्ही दुसऱ्यांबद्दल जो विचार करताय त्याचं वाईट होईल नाही होईल हे सांगू शकत नाही, पण तुम्ही त्याच्यासाठी जो विचार केलाय वाईट त्याच्या डबल तुमच्यासोबत वाईट घडणार हे तुम्ही 100% लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आपली वर्तवणूक जी आहे ती या काळामध्ये आपल्याला चांगली ठेवायची आहे. तसं तर नेहमीच, पण या काळात तर स्पेशली आपल्याला चांगली ठेवायची आहे. आणि शनीचा मंत्र कोणता? ओम शन शनेश्चराय नमः, ओम शन शनेश्चराय नमः हा मंत्र जो आहे तो तुम्ही याचा कायम जप करू शकता. जर तुम्ही शनी साडेसातीच्या प्रभावाखाली असाल तर शनिवारी तीळ आणि मुगाच्या डाळीचे दान करायचे आहे. हे दान तुम्ही एखाद्या गरजूंना करू शकता. आणि जर हे दान देण्यासाठी तुम्हाला कोणी भेटलं नाही तर अगदी तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे हनुमानाचं मंदिर असेल, मारुतीचं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये तुम्ही हे ठेवून येऊ शकता. आणि हनुमानजींचं मारुतीचं मंदिर नसेल तर अगदी जे कोणतं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये तुम्ही हे ठेवू शकता, तीळ आणि मूग डाळ. साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी शनिवारी अख्खा उडीद जो असतो, अखंड उडीद, लोखंड, काळे वस्त्र, तीळ, तेल इत्यादी शनिदेवाला आपल्याला अर्पण करायचं आहे. त्यानंतर ते एखाद्या गरीब किंवा गरजू व्यक्तीला द्यायचं आहे. ह्या ज्या वस्तू आहेत ह्या तुम्ही मारुती मंदिरामध्ये जाऊन तिथे ते अर्पण करू शकता. तिथे ठेवल्या तरीही चालतील कारण तिथले गुरुजी वगैरे घेऊन जातील, किंवा तुम्ही मारुती मंदिरामध्ये हे घेऊन गेलात तिथे तुम्ही ते ठेवलं, हनुमान चालिसा वगैरे तुम्ही हनुमानजींचं दर्शन घेतलं, मारुतीचं दर्शन घेतलं, त्यानंतर ते तुम्ही मंदिराच्या बाहेर घेऊन येऊ शकता आणि बाहेर जे बसलेले असतात त्या गरजू व्यक्तींना तुम्ही हे दिलं तरीही चालेल, काही हरकत नाही. दर शनिवारी पिंपळाच्या झाडाच्या मुळाला पाणी अर्पण करून तिथे दिवा लावायचा आहे आणि पिंपळाच्या झाडाला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. याने सुद्धा जो शनीचा होणारा त्रास आहे, नकारात्मक प्रभाव आहे तो कमी होताना तुम्हाला बघायला मिळेल. त्याचबरोबर प्रत्येक शनिवार आणि मंगळवार मारुती मंदिरामध्ये तुम्हाला तेल अर्पण करायचं आहे. पण काळजी ही घ्यायची आहे, बऱ्याच जणांकडून ही चूक होते, ती म्हणजे ते काय करतात की शनिवारी मारुतीला तेल अर्पण करायचं म्हणून शनिवारच्या दिवशीच ते मारुती मंदिराच्या बाहेर बघा तेल विकणाऱ्या मावशी असतात किंवा दादा असतात, शनिवारीच ते त्यांच्याकडून तिथेच तेल विकत घेतात आणि त्या मारुती मंदिरामध्ये अर्पण करतात. पण थोडासा विचार करा, तुम्ही शनीचा प्रभाव शनीची नकारात्मकता दूर होण्यासाठी तुम्ही उपाय करताय आणि तुम्ही शनिवारीच जर तेल खरेदी करताय म्हणजे एका हाताने तुम्ही पैसे देऊन, लक्ष्मी देऊन, साडेसाती माझ्याकडे तू ये म्हणून तुम्ही साडेसाती खरेदी करताय आणि परत ती मारुतीला अर्पण करताय. मग तुम्हाला त्या सेवेचं फळ कसं मिळणार? मारुतीराया म्हणतील अरे बाबा तूच ती साडेसाती खरेदी केली, मला अर्पण करतोय आणि परत मला म्हणतोय साडेसाती दूर कर. त्याच्यामुळे ही जी चूक आहे ती करायची नाहीये. तुम्हाला जर शनिवारी आपल्याला प्रत्येक शनिवारी तेल अर्पण करायचंय ना तर आपल्या ते घरातलं घेऊन जा किंवा तुम्ही आदल्या दिवशी तेल खरेदी करा, पण शनिवारीच तेल खरेदी करायचं आणि तिथे मारुती मंदिरात अर्पण करायचं तर तुम्हाला या उपायाचा जो आहे तो कोणताच रिझल्ट तुम्हाला बघायला मिळणार नाही. श्री स्वामी समर्थ.